नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. राहुलचा बंदोबस्त झालेला आहे. आता या घराला वाळवी म्हणून पोखरणारी जी अनामिका आहे तिची वाट लावायची आहे, कारण तिने सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त करत आणलेलं आहे. सोहमच्या आयुष्यात काटे पेरायचं काम ती करत आहे. तिचं सत्य कसं सर्वांच्या समोर येणार आहे, तिची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता घरी सगळेजण आलेले असतात. घरी आल्यानंतर अनामिकाचा कांगावा सुरू होतो, कारण ती पण पनवेलला गेलेली असते, पण सोहम मात्र पनवेलला आलेला नसतो. त्याचं पेंटिंगचं काम असतं आणि तिने मात्र म्हणत असते की आता माझ्या लक्षात आलेलं आहे की तू आमच्याबरोबर का आला नव्हतास, त्याचं काय कारण आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मी काहीच नाही केलेलं, नक्की काय म्हणायचंय तुला, असं तो बोलू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की मला माहिती आहे तू काजलकडे गेलेला होता म्हणून तू आला नव्हता. आणि तिने येऊन बाहेर सगळ्यांच्या समोर आता गोंधळ घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की हा काजलला भेटायला गेलेला होता म्हणून आला नव्हता. तेव्हा मात्र कला म्हणते की अनामिका बाद झालं, प्रत्येक वेळेस कांगावा करायची गरज नाहीये, कारण तुला जे वाटतं तेच सगळं खरं आहे किंवा तू ज्या पद्धतीने वागती त्याच पद्धतीने सगळं बरोबर आहे असा अर्थ होऊ शकत नाही, असं अनामिकाला कलाच सगळेजण सांगू लागतात. पण अनामिका मात्र ऐकायला तयार नसते. त्यानंतर घरातलं वातावरण पुन्हा गढूळ झालेलं असतं. एकतर आता राहुलला शिक्षा झालेली आहे म्हणून रोहिणीने कांड सुरू केलेलं असतं. आबांनी रोहिणीला सांगितलेलं असतं की मी राहुलला प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय. आजपर्यंत राहुलने जे काही कारनामे केलेले आहेत ते खूप भयानक असे आहेत. इकडे आता सोहम जो आहे तो पुन्हा बाहेर जातो आणि मग अनामिका लगेचच त्या निलेशला फोन करते आणि त्याला सांगू लागते की तो बाहेर आलेला आहे, त्याच्याकडे बघून घे जरा, अशा पद्धतीने तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सोहमच्या मागावरती कला जाते, कारण सोहम बाहेर कुठं गेलाय याची कल्पना तिला नसते. आणि नेमकं काजलचा जो कॅफे आहे त्याच्या शेजारी जे बार आहे त्या बारमध्ये आता सोहम आणि निलेश दोघंही आलेले आहेत हे काजलकडून कलाला समजतं. कला म्हणू लागते की मागच्या वेळेसही सोहम ज्या ठिकाणी आलेला होता त्याच ठिकाणी आजही सोहम आलेला आहे. नक्कीच कलाताई, मला काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे. इकडे आता राहुलचं कांड वेगळंच सुरू झालेलं असतं. राहुलचा कांगावा सुरू असतो, तो जेलमध्येही राडा घालत असतो. त्याने मात्र प्रत्येक वेळेस म्हणत असतो की नाही, मला माहिती आहे मी यातून बाहेर पडणार आहे, मी सुटणार आहे, हे सगळं त्याचं बोलणं सुरू असतं. परंतु त्याच्या ही गोष्ट लक्षात येत नसते की आपण सुटायसाठी आत गेलेलो नाहीत. आपण जी काय कारस्थानं केलेली आहेत ती इतकी मोठी आहेत की ज्याचा विचारही करू शकत नाही. परंतु कला आता इकडे येते आणि अद्वैतला सांगू लागते की मला ना सोहमच्या बाबतीत काळजी वाटायला लागली अद्वैत, नक्कीच चांदेकर काहीतरी वेगळं असं आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचंय नक्की, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा इकडे कला म्हणत असते की मी आज सोहमच्या मागे गेले होते, तर एक मुलगा होता तो सोहमला घेऊन गेला आणि त्याने बारमध्ये सोहमला घेऊन गेला. त्यानंतर सोहमला जबरदस्ती त्याने दारू पाजलेली आहे. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो कोण होता तो, त्याचा फोटो वगैरे तू काय काढलायस का. तेव्हा कला म्हणते की हो आहे माझ्याकडे त्याचा फोटो, मी तुला दाखवते, असं म्हणत कला त्या निलेशचा फोटो अद्वैतला दाखवते. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं हा तर सोहमचा कॉलेजमधला मित्र आहे आणि तुला सांगायचं राहिलं, परवा मी याला ना अनामिकासोबत पाहिलेलं होतं. तेव्हा कला म्हणते म्हणजे अनामिकासोबत. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं त्यात काय एवढं, कारण तो अनामिकाचा पण मित्र आहे ना, सोहम आणि अनामिका एकाच कॉलेजमध्ये होते, कदाचित तसं काहीतरी झालेलं असणार आहे. अशा पद्धतीने त्या दोघांचं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला त्याचबरोबर अद्वैत या दोघांनाही लिंक लागू लागलेली असते की नक्की काय घडतंय, गोष्टी कशा पद्धतीने घडतायत याबद्दल त्यांना आता जाणीव होऊ लागलेली असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते म्हणजे चांदेकर याच्या मागे कोणाचा हात आहे, नक्की काय आहे या मागं कारस्थान, हा विचार कला करत असते. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की नाही, आता मी शांत राहणार नाही, कारण या घरातल्या दुसऱ्या एका व्यक्तीला मी याच्यामध्ये अडकवणार आहे आणि या घरातली शांतता भंग करणार आहे. कारण कला आणि अद्वैतच्या आयुष्याचं वाटोळं तर होणार आहेच, पण त्याच्या आधी आता सोहमच्या आयुष्याचं वाटोळं करणार आहे. कारण तिला तिच्या लाडक्या नयनाने सांगितलेलं असतं की ती अनामिका जी आहे ती सोहमला मुद्दाम या सगळ्यामध्ये अडकवते आणि मग आता रोहिणी अनामिकाची साथ देण्याचं काम करत असते.
कला मात्र पेटून उठलेली असते. आता कलाला एक क्ल्यू तर मिळालेला असतो, एक मित्र आहे आणि तो सोहमला घेऊन जातोय आणि त्याला जबरदस्ती दारू पाजतोय. ही गोष्ट आता कलाला कळलेली असते. कला म्हणते की आता मी शांत राहणार नाही. मग सोहम घरी आलेला असतो. सोहम जेव्हा घरी येतो तेव्हा तो इतका पिऊन आलेला असतो की त्याच्या स्वतःवरती कंट्रोल नसतो. तेव्हा घरातले सगळेजण पुन्हा आता ओरडू लागतात. तेव्हा कला म्हणते की शांत व्हा तुम्ही सगळेजण, मी पाहते. आणि मग असं म्हणत कला सोहमला रूममध्ये घेऊन जाते. पण यावेळेस कला सोहमला त्याच्या रूममध्ये नाही तर गेस्ट रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा घरातले सगळेजण म्हणत असतात की अगं कला हे सगळं काय करतेस तू. तेव्हा कला म्हणते की आबा मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, आपल्या सोहमला यातून बाहेर काढण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. असं म्हणत ती म्हणते की अनामिकालाही त्रास व्हायला नको ना. सोहम एकतर दारू पिऊन आलेला आहे, पुन्हा तो अनामिकाशी भांडत राहील. त्यापेक्षा गेस्ट रूममध्ये सोहमला झोपू द्या. मी इथे आहे बाहेर, मी थांबते. मी आणि चांदेकर आम्ही दोघंही आहोत असं कला सांगू लागते. रोहिणीच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन असतो. ही कला नक्की काय कांड करते हा प्रश्न रोहिणीला पडलेला असतो. पण कला मात्र शांत थांबत नाही. कलाने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही, कारण काहीही झालं तरीही सोहमला या सगळ्यामध्ये अडकवणारं कोण आहे हे मला शोधून काढायचंच आहे, एवढंच कलाच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कला आता सगळे पुरावे शोधू लागलेले असते. बाहेर बसून शांतपणे सर्व गोष्टींचा विचार करत असते. त्याचवेळी अद्वैत ही त्याचं काम करत तिथं बसलेला असतो. रोहिणी मात्र बारीक लक्ष ठेवत असते आणि ती अनामिकाकडे जाते. ती अनामिकाकडे जाऊन अनामिकाला भडकू लागते. बघितलं ना त्या कलाने काय कांड केलेलं आहे. तुझ्या नवऱ्याला तिथे गेस्ट रूममध्ये झोपवलेलं आहे आणि स्वतः त्याच्यावरती वॉच ठेवून बसलेली आहे. म्हणजे तुझ्या लक्षात येते का तिच्या बहिणीला या घरात आणायचं आहे, त्यासाठी तर हिने हे केलं नाहीये ना. लक्षात घे, तुझा संसार धोक्यात आहे. तेव्हा अनामिका म्हणत असते काय काय सांगताय तुम्ही रोहिणी आत्या, असं असू शकतं, असं कला वागू शकते. तेव्हा रोहिणी म्हणते ती काही करू शकते. बघितलं ना राहुलची काही चूक नसताना तिने राहुलला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. पण अनामिका म्हणते की अहो राहुलची चूक नाहीये कसं म्हणता तुम्ही. तेव्हा ती म्हणत असते बघितलं ना, म्हणजे राहुलची चूक नाहीये असं मी म्हणत नाहीये, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना थोड्या विचित्र पद्धतीने झालेल्या आहेत. लक्षात येते का तुझ्या, असं म्हणत ती बोलू लागते. आणि त्याच वेळी इकडे कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. या सगळ्या गोष्टी शांतपणे समजून एकमेकांना सांगत असतात की काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्यामधून मार्ग काढायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करायच्या आहेत. कला अद्वैतला सांगत असते. राहुल झोपेतून उठला की आपण मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया आणि मग राहुलला या सगळ्यातून आपण बाहेर काढूया, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे घडत असतं ते म्हणजे वेगळंच. त्याच वेळी इकडे आता संगीताचा फोन येतो. संगीता कलाला म्हणत असते की अगं कले काय झालंय नक्की, तू कशाबद्दल बोलते, मला काही कळेना गेले ग. तेव्हा कला म्हणत असते अगं नाही काही तसं काही नाहीये, थोडंसं कामात आहे ना. काजल ठीक आहे ना. तेव्हा संगीता म्हणते हो काजल ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये असं संगीताला ती सांगते. तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे, बाकी काही नाहीये, तेच विचारायचं होतं ना म्हणून, असं कला बोलू लागते. त्याच वेळी कला इकडे सगळ्या गोष्टी मांडून ठेवत असते, कारण नक्की काय काय झालेलं आहे, काजलने कधी त्याला आणलेलं होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून झालेला असतो. आणि कला मात्र म्हणत असते की नाही आता काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, एवढंच ठरवलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पद्धतीने घडत आहेत, त्या मात्र इकडे कलाच्या लक्षात आलेल्या असतात. संगीता मात्र कलाला म्हणत असते की अगं तुला माहिती आहे का, कोल्हापुरात ना सासूसून मंगळागौर स्पर्धा होणार आहे, त्यामुळं सगळ्यांनी तिथे यायचं आहे बरं का. तेव्हा कला म्हणते की हो आई, कारण कलाला आईला आता काहीच टेन्शनचं सांगायचं नसतं, म्हणून कलाने शांतपणे या गोष्टी हँडल करायचं ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच तिने सगळ्या गोष्टी शांतपणे बोलून ठरवत असते. आणि तेव्हा मात्र संगीताला तिनं सांगते की हो बरोबर आहे, आणि असं म्हणत संगीताला ती हो म्हणून सांगते. आता मंगळागौर स्पर्धेचं काय, इथं घरामध्ये एवढा राडा झालेला आहे की यातनं निस्तरता नाकीनं आलेले आहेत. कला म्हणते की आता या मंगळागौर स्पर्धेत कधी भाग घ्यायचा हा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो. त्याच वेळी इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं खरे काय चाललंय तुझं हे. तेव्हा आबा म्हणतात की अरे तुम्हाला सांगायचं राहिलं, मंगळागौर स्पर्धा आहे. सोहम आता जागा झालेला असतो. कला आणि अद्वैत आता सोहमकडे जातात, सोहमला भेटतात, सोहमला विचारू लागतात. तेव्हा सोहम म्हणत असतो की दादा माझी काहीच चूक नाहीये, मी काहीच चुकीचं वागलेलो नाहीये. इकडे संगीता आणि दिनकर म्हणत असतात की चला यावर्षी आपल्या कलेची मंगळागौर चांगली होणार आहे, कारण मागच्या वर्षी जरा गोंधळ झाला होता ना, यावर्षी नक्कीच तिच्या आयुष्यात काहीतरी सुख येईल असं मला
चांगलं वाटत आहे. तेव्हा रोहिणी मात्र आता रोज राहुल सोहमच्या रूमच्या बाहेर उभा राहून सगळं ऐकत असते. नक्की काय चाललेलं आहे, हे सगळेजण काय बोलत आहेत. सरोजला सुद्धा काळजी वाटत असते. आता सरोजने रोहिणीला चांगलं ठणकावलेलं असतं, जणू काही थोबाडच फोडलेलं असतं. त्यामुळं ती सरोजच्या वाटेला जात नाही. आता तिने पुढचं टार्गेट पकडलेलं असतं, ते म्हणजे अनामिका. अनामिकाच्या माध्यमातून आपण घरामध्ये वादळ कसं निर्माण करता येईल, हा सगळा विचार तिने केलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता रोहिणी ज्या पद्धतीने हे सगळं चालू असतं तिचं, ते मात्र आता इकडे कोणाच्या लक्षात येत नसतं. कला आणि अद्वैत आता रोज सोहमशी बोलतात, तेव्हा सोहमने सांगितलेलं आहे ते त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा कला म्हणत असते की नाही चांदेकर, काहीही झालं तरीही आपल्याला सोहमची साथ द्यायची आहे. सोहमच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे आणि सोहम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण सोहम कसा मुलगा हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. जर त्याला कोणी फसवत असेल, हो चांगली गोष्ट आहे, जर सोहम चुकीचा वागत असेल तर आपल्या बोलण्याने त्याच्यामध्ये फरक पडेल, आणि जर त्याला कोणी फसवत असेल तर नक्कीच त्याची फसवणूक होण्यापासून तो वाचेल. अशा पद्धतीने कला अद्वैतला सांगत असते. त्यासोबतच त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं आणि मग मात्र कला अद्वैतला म्हणते की हे बघ चांदेकर, काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही. तोपर्यंत इकडे अनामिकाचा कांगावा सुरूच होत असतो आणि तिचं जे वागणं असतं ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं असतं, ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते. इकडे कलाने अनामिकाच्या विरोधात बरेच पुरावे मिळवलेले असतात. पुन्हा एकदा अनामिका जेव्हा निलेशला भेटायला गेलेली असते तेव्हा कलाने त्यांचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो व्हिडिओ अद्वैतला आणून दाखवलेला असतो आणि कलाच्या विरोधात वारंवार कला मात्र अनामिकाच्या विरोधात पुरावे गोळा करत असते. कारण अनामिकाने जे कारस्थान रचलेलं आहे, सोहमला उद्ध्वस्त करण्याचं जे कारस्थान रचलेलं आहे ते कलाच्या समोर आलेलं असतं. कारण कलाने ऐकलेलं असतं ते म्हणजे सोहमने तिला कॉलेजमध्ये असताना नकार दिलेला होता, म्हणून अनामिकाने हे सगळं कांड सुरू केलेलं आहे. जेव्हा कला हा व्हिडिओ सर्वांच्या समोर आणते तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहू लागतात. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. अद्वैत मात्र इकडे काळजीत पडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे, आणि आता अनामिका कांगावा करू लागते, नाही मला माहितीये कलावहिनी, तुम्ही आणि अद्वैत दादा आमचा संसार मोडण्यासाठी हे सगळं करत आहात, हे सगळं खोटं आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की बस झाला अनामिका, माझ्या मित्राची बहीण आहे म्हणून आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केलेल्या होत्या. माझ्याही लक्षात येत होतं तू चुकतेस, पण मी शांतपणे सगळं समजून घेत होतो. पण आता नाही, आता अजिबात नाही, या गोष्टी समजून घेतल्या जाणार नाहीत. कारण तू ज्या पद्धतीने वागत आहे, ज्या पद्धतीने बोलत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तू अशी वागशील असं स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं आणि तू ज्या पद्धतीने कांगावा करत आहे. आणि तेवढ्यातच अनामिकाच्या भावालाही तिथं बोलवलेलं असतं. कारण अनामिकाच्या भावाने अद्वैतवरती जो आरोप केलेले असतात की माझ्या बहिणीच्या बाबतीत तुझ्या घरात असं घडत आहे, तू काय करत आहे, तू काय विचार केलायस का नाही, हे सगळं जे बोललेलं असतो त्यामुळं मात्र इकडे या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र अद्वैत आता शांत बसत नाही. अद्वैत म्हणतो की बाद झालं, कारण मागच्या वेळेस तिच्या भावाने येऊन जो गोंधळ घातलेला होता आणि आपल्या चांदेकरांना धमकी दिलेली होती, त्याला आता कळलं पाहिजे की कोण चुकीचं आहे, कोणामुळे हे सगळं घडते, ही गोष्ट त्याला कळली पाहिजे. असं म्हणत अद्वैतने तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि तो व्हिडिओ पाठवल्यामुळं तो सुद्धा तिथं आलेला असतो आणि तो जेव्हा पाहत असतो तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो. सोहमने तर डोक्याला हात लावलेला असतो. हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय घडलेल्या आहेत, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सोहम म्हणत असतो की म्हणजे मला फसवलं जातंय. अगं अनामिका, तू असा विचार काय करतेस, कारण मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. मी असं समजायचो की आपण दोघं खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोत आणि उलट तू मला प्रपोज केलं. इव्हन लग्नाच्या दिवशी सुद्धा काजलने मला सांगितलं तरीही मी तुझा स्वीकार केला, मी तुझ्यासोबत लग्न केलं. मी तिथे लग्न थांबवू शकलो असतो, पण मी हे लग्न थांबवलं नाही. असं सगळं सोहम बोलत असतो. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते की काय चाललंय हे सगळं माझ्या मुलांच्या आयुष्यात. अद्वैतच्या बाबतीत ते झालेलं आहे, आता सोहम तुझ्या बाबतीत हे झालेलं आहे. आपल्याच आयुष्यात असं का घडत आहे, हा प्रश्न आबांना सुद्धा पडलेला असतो. आबा म्हणत असतात की देवी आई, हे सगळं काय करतेस तू, माझ्या मुलांचं आयुष्य असं उद्ध्वस्त का करते, असा प्रश्न आबा देवी आईला विचारत असतात. आबा सुद्धा कोसळलेले असतात. आबा म्हणत असतात की म्हणजे गोड गोड बोलणाऱ्या या अनामिकाच्या चेहऱ्यामागे इतकं मोठं कारस्थान लपलेलं असेल, हा विचार स्वप्नातही माझ्या आला नव्हता.
तेव्हा मात्र कला म्हणत असते की बस झालं अनामिका, असं म्हणत कला आता अनामिकाचं थोबाड फोडते. त्याच वेळी रजनीला सुद्धा खूप राग आलेला असतो. रजनी म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या होत्या पण आता नाही. माझ्या मुलाबद्दल मी वाटेल ते बोलले, त्याच्याबरोबर बोलणं टाकलं. माझ्या संस्कारांवरती इथं संशय घेतला जात होता, तरीही मी सगळं शांतपणे सहन करत होते. पण नाही, आता मी शांतपणे सगळ्या गोष्टी सहन करणार नाही. जे काही घडलेलं आहे ते मात्र मी मान्य करणार नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तू चालतं व्हायचं आहे, आता तुला अजिबात या घरामध्ये जागा नाही, असं म्हणत कलाने अनामिकाला धक्के मारत बाहेर काढलेलं असतं. आणि त्याचबरोबर घरातले सगळे कलाला सपोर्ट करत असतात. आज कलामुळे इकडे सोहमचा संसार वाचला, सोहमचं आयुष्य वाचलेलं असतं. कारण सोहमचा कॉन्फिडन्स पूर्ण लो झालेला असतो. त्याच्या बाबतीत जे घडत असतं ते मात्र कलामुळे समोर आलेलं असतं. कला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करायची की नाही, काहीतरी चुकीचं घडतंय, कारण आपला सोहम असा नाहीये, हे सगळं कला सांगण्याचा प्रयत्न करायची. पण कलाच्या बाबतीत सगळ्यांनी चुकीचा अर्थ काढलेला होता. पण आज कलाने दाखवून दिलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही सोहम आपला चुकीचा नाही, आपले संस्कार चुकलेले नाहीत. अनामिका भाऊ तर आता सगळ्यांच्या समोर हात जोडून माफी मागत असतो आणि म्हणत असतो की मला माफ करा, मी माझ्या बहिणीवरती विश्वास ठेवला पण तिने तुम्हालाच इथे उद्ध्वस्त करायला आलेली आहे, ही गोष्ट आमच्या लक्षातच आली नाही, असं म्हणत तो माफी मागू लागतो. इकडे अनामिका आता तोंडावर पडलेली असते. कलाने तर तिचं चांगलं थोबाड सडकून दिलेलं असतं. तेव्हा मात्र अनामिका शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असते. तिच्या हातात आता काहीच उरलेलं नसतं, कारण तिने कितीही कांगावा केला, काहीही केलं तरीही ती मात्र याच्यामध्ये पुरती अडकलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.